आपण आज ही हॉस्पिटलची जी इमारत आहेत ही ज्या ठिकाणी बांधली आहेत त्या भूमीमध्ये काय काय प्रक्रिया केली याच्याबद्दल आज माहिती घेणार आहोत। आपण ज्या घरामध्ये राहतो तेव्हा घराची वास्तुशांती करतो। वास्तुशांती का करतो तुम्हाला माहिती आहे का? आपण ज्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूमध्ये आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस आपलं शरीर स्थिर होतं। या स्थिर शरीरामध्ये किंवा शांत शरीरामध्ये कोणत्या प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या दृष्टी शरीराला लागू नये त्यासाठी आपण त्या वास्तूची शांत करून घेत असतो। वास्तू शांत करणं म्हणजे काय? त्या जमिनीचा एक प्रकारची प्रक्रिया करणं होय। ती जमीन जर पवित्र असेल, ती जमीन जर इक्वलाइज असेल तरी आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे वाईट व्हायब्रेशन किंवा वेगळ्या प्रकारचे शरीरामध्ये दोष येत नाही। या प्रक्रिया करताना आपल्या काही जुन्या पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन आले की शिलान्यास त्या जागेचा व्हायला पाहिजे। आपल्या जुन्या काळामध्ये जुने वाडे किंवा मंदिरं खोदले जायचे, त्यांच्या खाली आपल्याला सोनं, नाणं, हिरे, रत्न, मोती असे मिळायचे। तर या गोष्टी आपल्याला मिळायच्या आणि आपल्याला प्रश्न पडायचे खाली कसं असं मिळतं ना? तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये सुद्धा ह्या विधी केल्या जायच्या, त्याला शिलान्यास म्हणतात। शिलान्यास हा विधी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोघांचा सम्मिलित असलेले एक मिलन याला शिलान्यास म्हटलं जातो। शिला म्हणजे दगड, याचा न्यास करणं याला शिलान्यास म्हटलं जातं। आपण ह्या वास्तूच्या सुद्धा जमिनीमध्ये शिलान्यास केला आहे। तुम्ही इथं बघत असाल तर तुम्हाला दिसेल की आपण आपल्या इमारतीचे जवळपास 11 खांब स्थापन केले आहेत। या 11 खांबांच्या अवतीभोवती आपण शिलान्यास केला आहे। हा शिलान्यास करताना सुद्धा आपण मानसर नावाच्या ग्रंथामध्ये रेफरन्स घेतलेला आहे। मानसर नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या विधी सांगितल्या आहेत। शंकुस्थापना, मधुकुंभ स्थापना, नवरत्न पूजन, पंचतिथी पूजन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विधी सांगितल्यात। नवग्रहांचे वेगवेगळ्या प्रकारचे हवन सांगितलेत। ह्या सगळ्या विधी आपण इथे केल्या आहेत। तुम्ही ग्रंथांच्या रेफरन्समध्ये तुम्ही फोटोमध्ये बघा का 5 प्रकारच्या इमारत कशी बांधायची, त्याच्यामध्ये तिचा आकार कसला असला पाहिजे, ऐरावत मदत कशी असली पाहिजे, त्यानंतर शंकुस्थापना किंवा मधुकुंभ स्थापना ही कशी त्या एरियामध्ये मोजमाप करून ती स्थापना केली पाहिजे याचा सुद्धा अभ्यास त्याच्यात दिलेला आहे। या ग्रंथामध्ये नवपीठ स्थापना कशी करावी, त्याचे कुठे कुठे स्थान असावे याचं सुद्धा वर्णन आले। या नवपीठाच्या स्थानामध्ये नवग्रहांची स्थापना सांगितलीत। या नवग्रहांचे जे द्योतक आहेत ते नवग्रह आपण आणू शकत नाही, पण या नवग्रहांचे जे द्योतक आहेत त्या नवग्रहांचे द्योतक आपण इथे वापरले आहेत। याच्यामध्ये रत्न असतील, वनस्पती असतील, वस्त्र असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतील, या सगळ्या गोष्टींचा आपण इथे वापर केला आहे। तर तुम्ही बघाल की याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा अध्याय केला आहे, त्याच्यानंतर धान्य अध्याय केला आहे, रत्न अध्याय केलेला आहे, त्याचबरोबर आपण उपरत्नांचा पण अध्याय केला आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यायांचा आपण अभ्यास करून या भूमीची पूजन केलं आहे आणि हा शिलान्यास केला आहे। कारण की ह्या भूमीमध्ये रुग्ण जे त्यांचे वाईट व्हायब्रेशन घेऊन येणार आहेत आणि त्यांचे आजार जे घेऊन येणार आहेत ते कमी वेळात त्यांना बरं करण्यासाठी ह्या वास्तूची मदत त्यांना झाली पाहिजे, म्हणून आपण हा शिलान्यास विधी वैज्ञानिक स्वरूपात हा इथं केला आहे। याला रेफरन्स पण तुम्ही बघितला आहेत की या ग्रंथांमध्ये जुन्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आपण म्हणतो की मंदिरात जाऊन मला मनाची शरीराची शांती मिळावी आणि माझे सगळे आजार आणि दोष निघावेत या हिशोबाने विचार केला जातो। त्याच पद्धतीने या भूमीचा, या हरिवल्लभ आयुर्वेदिक हॉस्पिटलचा वापर सुद्धा रुग्णांना त्यांचे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही प्रकारचे दोष कमी व्हावेत, कमी वेळात हे आजार त्यांचे बरे व्हावेत या हिशोबाने ह्या वास्तूच्या खालच्या भूमीमध्ये आपण हा शिलान्यास विधी करून घेतलेला आहे। त्यामुळे इथे येणारा प्रत्येक वेगळ्या प्रकारचा रुग्ण हा कमी वेळामध्ये पूर्णतः बरा होण्याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे। त्या हिशोबाने आपण या विधीचा सुद्धा इथे वापर केलेला आहे। यामुळे रुग्णांना पूर्णतः रोगापासून मुक्तता मिळण्यासाठी फायदा होणार आहे।